नमस्कार, मी सुधा म्हाडपे, रिचवे सोल्युशन कंपनीचा आरोग्य सल्लागार व शेती सल्लागार. आज आपण माळसाखोळे गावामध्ये विष्णू उरकुटे यांच्या शेतीवरती आलो आहे. त्यांनी टोमॅटोचं पीक घेतलेलं आहे. एकदम अतिशय खराब वातावरणामध्ये यांना कंपनीचं औषधांचा कसा रिझल्ट आला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, मी विष्णू मुरकुटे. मी पहिला प्लॉट याच्या आधी 25 मेला लागवड केली होती, पण मग 8-15 दिवसात आणि इतकं होतं त्यावेळेस प्लॉट अक्षरशः पूर्ण 100% डम्पिंग होऊन गेला. त्यानंतर मला या औषधाची माहिती मिळाली. तो प्लॉट मी उपटून टाकला आणि नवीन रोप आणून तिथे लागवड केली. त्याच्यानंतर याची 8व्या दिवशी याची ड्रिंचिंग केली, मास्टर प्लस, बुस्टर प्लस आणि रिचवे 100. तर त्याच्यानंतर मला एकही झाड असं म्हणजे डम्पिंग वगैरे काहीच वाटलं नाही. वातावरण तेव्हा बी खराबच होतं, म्हणजे 5 जूनच्या आसपास. तर काहीच म्हणजे एक झाड सुद्धा डम्पिंग नाही झालं आणि फुटे वगैरे व्यवस्थित निघाले. आणि लोक म्हणायचे बाबा या प्लॉटवर लावू नको, तू इथं बुरशी असतील, प्लॉट दुसरीकडे लावा असं. पण मी तिथंच लावलं, म्हणलं औषधाचा रिझल्ट घेऊ आपण. पण मग खरोखर रिझल्ट आलाय, एक झाड सुद्धा डम्पिंग नाही झालं. बघू शकता आपण. लोकांनी सुद्धा वापरायला काही अडचण नाही, कारण एवढ्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत झाड एकदम व्यवस्थित झाले.